महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा गेल्या 2 दशकांपासून सतत चर्चेत असलेला विषय आणि प्रत्येक सरकारसमोर उभा ठाकणारा प्रश्न आहे. पावसावर अवलंबून असलेले शेतीचे उत्पन्न, वाढते उत्पादन खर्च, बाजारातील अस्थिरता आणि वारंवार होणारे नैसर्गिक आपत्ती हे सर्व घटक शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या गर्तेत ढकलतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर समोर आल्या. पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफी ही केवळ निवडणूक जिंकण्यासाठीच नव्हे तर सामाजिक तणाव कमी करण्यासाठी देखील महत्त्वाची ठरते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार सातत्याने राज्यात वेगवेगळ्या योजनांची घोषणा करत असतात. मग निवडणुकीत त्याचा फायदा झाला की योजना कशा प्रकारे दाबायची ती या सरकारला चांगलंच माहीत आहे. उदाहरण, लाडकी बहीण योजना कशा प्रकारे सुरू आहे या यादीतून नाव कमी केलेल्या महिलांना जास्त माहिती असेल. आता मुद्दा फडणवीसांनी 2017 साली केलेल्या घोषणेचा आहे. 6.5 लाख पात्र शेतकऱ्यांना 8 वर्ष झाले तरी त्या योजनेचा लाभ मिळालेला नाही. ती घोषणा कोणती होती? शेतकऱ्यांच्या योजनांच्या केवळ सरकार घोषणाच करणार का? आणि या घोषणा पूर्ण न केल्यावर शेतकरी आत्महत्या करतात, याला जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री असणार का? सगळ्या काही गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. 2014 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली. तब्बल 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर 28 जून 2017 रोजी छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. या योजनेत 1.5 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ करण्याची तरतूद होती. तसेच जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात त्यांना 25,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदानही जाहीर करण्यात आलं. योजनेचा फायदा जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना झाला. एकूण 18,500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र 8 वर्ष झाले तरी या योजनेत सुमारे 6.5 लाख पात्र शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळालेला नाही. त्यांच्यासाठी 5,900 कोटी रुपये लागणार आहेत, पण निधी उपलब्ध होत नसल्याने ते अद्याप वंचितच आहेत. 2017च्या या योजनेतून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयाची पायरी गाठली. 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले की या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला पाहिजे. पण प्रत्यक्षात सरकारने त्या आदेशाची अंमलबजावणी अजूनही केलेली नाही. केवळ ज्यांनी अर्ज दाखल करून न्यायालयाने लढा दिला आहे त्या काही शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला आहे. याचा अर्थ असा की हजारो शेतकरी अजूनही कर्जबाजारी आहेत. हे शेतकरी अकोला, विदर्भ आणि मराठवाडा या भागात जास्त प्रमाणात आहेत. विशेषतः अकोल्यातील सेंट्रल सहकारी सोसायटीकडून कर्ज घेतल्याने 200 ते 250 शेतकऱ्यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. 21 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयाने त्यांच्याही बाजूने निर्णय दिला आणि शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या आत कर्जमाफी द्यावा असा आदेश दिला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहकार खात्याने अर्जदार शेतकऱ्यांसाठी निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवला आहे, पण त्या प्रस्तावाला अद्याप मंजूर मिळाले नाही. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया कागदोपत्रीच अडकून बसलेली आहे. सरकारकडून आर्थिक अडचणींचा हवाला दिला जातोय, पण यामधील प्रशासनातील अनास्था आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभावही स्पष्ट दिसतो. ज्या मराठवाड्याने 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सगळ्यात जास्त 19 आमदार निवडून दिले त्यांचेच आज हाल होत आहेत. अकोल्यातही 4 आमदार भाजपाचेच, तर विदर्भात भाजप आमदाराचा आकडा एकट्या भाजपाचाच 37 वर आहे. राज्यातील ज्या भागातून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी जास्त मते झाली त्याच भागात शेतकरी आज कर्जमाफीसाठी न्यायालयात न्याय मागत आहेत. मात्र सरकार या गोष्टीकडे डोंकून देखील पाहायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर आला. 29 डिसेंबर 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाली. या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज माफ करण्यात आलं. शिवाय या निमित्त कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आलं. या योजनेत जवळपास 32 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आणि 20,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र या योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कागदपत्र द्यावी लागली, नव्याने अर्ज करावे लागले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया गेला. आज 2025 मध्ये परिस्थिती अशी आहे की लाखो शेतकरी अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली दडपून आहेत. ज्यांना 2017 मध्येच कर्जमाफी मिळायला हवी होती ते अजूनही वाट पाहत आहेत.
याच कारणामुळे शेतकरी चिडचिडे झाले आहेत. न्यायालयीन लढा देण्यासाठी सर्वांकडे पैसे किंवा साधन नाहीत. त्यामुळे बऱ्याच जणांना आपला हक्क गाठता आलेला नाही. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही थकीत कर्ज दाखवले जाते. त्यामुळे नवीन कर्ज घेता येत नाही. कृषी उत्पन्नासाठी बियाणं, खतं, औषधं खरेदी करताना ते कर्ज नाकारलं जातं. बँक त्यांना डिफॉल्टर म्हणून नोंदवतात. या सगळ्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढतात आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. या आत्महत्यांचा धनी मुख्यमंत्र्यांना ठरवणं वावगं ठरणार नाही. सरकारकडून सातत्याने हे सांगितलं जातं की मोठ्या प्रमाणात निधी लागतो, त्यामुळे लगेच अंमलबजावणी करणं शक्य नाही. मात्र शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे की सरकार इतर प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपये खर्च करू शकतं. मग शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर निधी कसा अपुरा पडतो? 2019 पासून राज्यात सत्तांतर झालं, वेगवेगळे सरकारे आले, पण शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र तसाच राहिलेला आहे. निवडणुकीपूर्वी सर्व पक्ष कर्जमाफीच्या गोड बोलांनी शेतकऱ्यांना आकर्षित करतात, पण निवडणुकीनंतर वचनपूर्तीला खीळ बसते. सर्वात गंभीर बाब म्हणजे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही सरकार संपूर्ण शेतकरी वर्गाला न्याय दिलेला नाही. लोकशाहीत न्यायालयाचे आदेश बंधनकारक असतात, तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास आता उडत चालला आहे. आता प्रश्न असा येतो की पुढे काय? या पार्श्वभूमीवर राज्य सरकारसमोर काही स्पष्ट पर्याय आहेत. तात्काळ निधीची तरतूद करून 6.5 लाख शेतकऱ्यांना लाभ देणे, अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून उर्वरित अर्जदारांना कर्जमुक्त करणे, सोप्या प्रक्रिया करून शेतकऱ्यांना नव्या कर्जासाठी पात्र करणे, न्यायालयीन आदेशांचा मान राखणे आणि सर्व पात्रांना सामान्य न्याय देणे. जर या उपाययोजना केल्या नाहीत तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरतील आणि आंदोलनं उग्र होण्याची शक्यता आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था डळमळीत झाल्यास त्याचा फटका थेट संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसेल. या सगळ्या घडामोडींवरून असं दिसून येतं की महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही राजकीय खेळाचे बळी ठरत आहेत. एका बाजूला कर्जमाफीची गोड स्वप्न दाखवली जातात, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसण्यासाठी केवळ घोषणाबाजी पुरेशी नाही, तर ठोस पावलं उचलण्याची देखील आता गरज आहे. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.